नमस्कार यूट्यूब फॅमिलीला, कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहात का? मी पण बरी आहे. तर आज आपण बनवतो आहे वांगे बटाट्याची भाजी, पापड फ्राय आणि कुरडई फ्राय आणि बनवतो आहे मिरचीची भजी. तर इथं मी गव्हाचे पापड घेतले, गव्हाची कुरडई. तर बरेच दिवस झाले वाळवणीचा पदार्थ आपण काय आणलं नव्हतं घरी तर काही बनवत नाही आता. तर पहिले गावी बनवायचे, तर आता गावी पण जास्त कोणी बनवत नाही, तर आता इतकंच खावं लागतं. तर हे मी मार्केटमधून आणलं होतं. आणि झालं काय, तर पहिल्या दिवशी मार्केटमध्ये गेले तर मी 2 असे सेम पॅकेट घेतलेले. पण असं झालं तर मी जिथं भाजी घेतली तिथंच मी विसरून आले, 100 रुपयाचे 2 पॅकेट घेतलेले. तर त्या माणूस नंतर मी गेले तर 5च मिनटात परत रिटर्न गेले. तर त्या माणसाने काय केलं, पापड दिले नाही. तो म्हटलं माझ्या गाडीवर तुम्ही विसरलेच नाही. पण मी 2च जागेवर भाजी घेतली, एका ठिकाणी पापड आणि एका ठिकाणी शेंगा आणि काय म्हणतात त्याला, मिरची घेतली. तर या 2च वस्तू घेतल्या. तरीसुद्धा त्याला काही लोकांना असं असतं ना, काही वस्तू भेटली तर देत नाही, परत लालच असते, तर नाही दिले त्यांनी. म्हटलं जाऊ दे. मग परत आणले मी 2 पॅकेट. त्यानंतर म्हटलं चला मिरचीचे भजे खाऊ वाटले, पावसाचे दिवस आहे, पावसाळा, पापड खाऊ वाटले. तर मी पापड बी आणले, मिरची पण आणली. तर मिरचीचे भजे बनवायचे, तर मी आता घेते मिरची भजे बनवायला मीठ टाकून घेते, थोडीशी हळद टाकणार आहे. आपण अजिबात सोडा वापरणार नाही याच्यात. त्यानंतर थोडंसं धनिया पावडर टाकून घ्यायचं. धनिया पावडर टाकायचं, कारण मिरचीचं असं नुसतं बेसन नाही लागलं पाहिजे. व्यवस्थित जसं आपण स्टॉलला खातो मिरची भजी, तशी भजी लागली पाहिजे. तर इथं मी घेते पिठासाठी पाणी घेते. तर आपण पहिले घट्ट पीठ मळून घ्यायचं बेसनाचं, कारण त्याच्यात पिठोळ्या बिलकुल राहिल्या नाही पाहिजे त्या हिशोबाने. तर आता इथं घट्ट मळून घेतल्याने काय होतं ना, व्यवस्थित असे पिठोळ्या कुठंच राहणार नाही पिठात. नाही तर तुम्ही सगळं पाणी एकच टाकून घेणार, नंतर बसणार त्याला मिक्स करत, तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही तुमचं पीठ. तर असं एका बाजूनेच फेटत राहायचं बेसन. तर बेसन फेटल्याने काय होतं, फुगतं पण आणि व्यवस्थित तार पण सुटते, म्हणजे व्यवस्थित एक लाईनीत येतं. तर बघू शकता, असं व्यवस्थित हातावर आलं पाहिजे पीठ, आणि एक तार अशी वाटली पाहिजे पिठाची. टाकू शकते जवळून टाकून. बघा, असं पीठ तुम्हाला मिरची भजीसाठी असं करून घ्यायचं आहे. आणि कलरसाठी हळद टाकली तर त्याने खूप छान कलर येतो. त्याच्यात अजिबात सोडा टाकायचं नाही. तुम्हाला पाहिजे तर ओवा घालू शकता. ओवाही घालताना पोटासाठी चांगलं असते ओवा, त्याच्यामुळे तुम्ही घालू शकता. तर इथं आपलं पीठ मळून झालं आहे, साईडला करूया, हात धुवून घेऊया. त्यानंतर आपण यांना पापड काढून पापड तळून घेणार आहे, 4-4, 5-5. तरी इथं बरेच दिवस झाले पापड खायचं होतं, पण तरी मार्केटला गेले पण लक्षातच नव्हतं राहत. तर आज मला फायनली लक्षात आलं, म्हणजे त्याला आज पापड, डाळ-भात, पापड, मिरची भजे. तर असं माझं जेवणाचं येतो आता. तर त्यासोबत एक सिम्पलशी भाजी बनवणार आहे मी वांगे बटाट्याची. तर इथं मी 4-4 पापड काढून घेणार आहे. 4-5 पापड काढून घेतले आणि इथं 3-4 कुरडया पण काढून घेणार आहे. तर काही छोट्या काही मोठ्या सेम साईजच्या नसतात, तर इथं आपण कुरडई पण काढून घेणार आहे. तर बाकी जे उरलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित पॅक करून डब्यात ठेवा किंवा बरणीत ठेवा. तुमच्याकडे बरणी नसेल किंवा डब्बा नसेल तर अशा प्लास्टिकमध्ये तुम्ही व्यवस्थित त्याला बांधून ठेवा. कारण पावसाचा दिवस आहे, थोडंसं जरी त्याला वारं लागलं आणि पावसाचं काही असं वातावरण वेगळं असतं, पावसाचं एकदम वल्लं, तर ते काय आहे ना, पापडाला किंवा कुरडईला फंगस लागतं आणि पापड सुकडून जातो, म्हणजे वातड होतो. तर तुम्ही प्लास्टिकमध्ये किंवा डब्यात घालूनच ठेवा, मोकळं ठेवू नका. तसंच आपलं तेल पण गरम झालं आहे. तर इथं कुरडई पापड आपण तळून घेणार आहे पहिले. त्याच कढईमध्ये नंतर आपल्याला मिरची आणि भजे पण बनवायचे. त्याच्यासाठी आधी
कुरडई पापड तळून घेणार आहे मी. तर आपण लहान कुरडई टाकून बघूया किती फुगते ते मला बघायचं आहे. तर कुरडई जास्त फुगली नाही कारण भरपूर तेल गरम आहे, तसं गरम तेलात जास्त फुगायला पाहिजे, पण ते पाहिजे जशी पाहिजे तशी नाही फुगली. तर इथं जसं पाहिजे तशी फुगली नाही का. तर आता ही बघू किती फुगते. तर ही व्यवस्थित अशी फुगली आहे कारण याच्या जे तारा आहे कुरडईच्या वेगळ्या वेगळ्या थोड्या, त्याच्यामुळे हिला फुगायला जागा भेटली. ती जागेवरच बनवली होती म्हणून ती एका जागेवर एक गठ्ठा बनवली ती म्हणून फुगली नाही. तसेच बाहेर एक काकी मला काहीतरी विचारत होती, तर मी तिला म्हणत होते माझी मांजर बाहेर बसली. तर त्यांना माझी मांजर खूप आवडते. तशीच ही दुसरी पण आपण टाकली कुरडई, ही पण खूप छान फुगली अशी, कारण हिला पण व्यवस्थित बनवलं गेलं होतं. जेव्हा बनवतो आपण कुरडई त्यावेळेस त्याच्या तारा वेगळ्या वेगळ्या व्यवस्थित वाळल्या पाहिजे, नाही तर एका जागेवर जर असेल तर कुरडई फुगत नाही. ते तर मी 4-5 कुरड्या घेतल्या आणि थोडं तेल गरमच ठेवायचं. तिथं ही पण कुरडई बनवून झाली बघू शकता. इथं दुसरी पण आपली कुरडई झाली फ्राय. आता राहिले आपले जे आहे पापड पण आपण फ्राय करून घेणार आहे. पापड बघू शकता व्यवस्थित फुगत्या. तेल थोडंसं गरम असलं तर लवकरच फुगत्या, पण लवकर काढायची नाही तर काय ना असे लालसर होणार. पापड पण काढून घेणार आहे आपण. पापड पण मस्त भाजून झाले आता. मॉली ताई इथं बघा, हा किती मोठा पापड फुगला मस्त. तर तांदळाचे पापड असेच फुगतात, खायला पण चवदार लागतं. तर आता अजून 2 पापड उरले, ते पण आपण तळून घेणार आहे. तर हा लास्ट पापड हा पण तळून घेणार, कारण उरलेल्या तेलामध्ये आपल्याला मिरचीचे भजे बनवायचे आहे. हा पण साईडला ठेवून घेऊया. त्यानंतर आपण आता बनवणारे मिरचीचे भजे. मिरचीचे भज्याचं पीठ चांगलं भिजलं आहे मस्त. मी तर 6-7च मिरच्या घेतल्या. तिथं टाकून घ्यायच्या असं मिरच्या. जास्त आतमध्ये लावत नाही बसायचं ते, कारण ते एवढं नरम असतं पीठ ते आतमध्ये सुद्धा जातं. तशी खालीवरच करायची मिरची, जेवढं मिरची लागेल तेवढंच. तशी मिरची डुबवायची बेसन पिठात आणि टाकून द्यायची. सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा, नंतर स्लो करायचा, कारण फुल गॅस असेल तर तुमची मिरची आतमधून शेकणार नाही, तळणार नाही, वरूनच तळणार. त्याच्यामुळं ते बेसन आतमध्ये कच्चंच राहणार. त्याच्यामुळं स्लो गॅसवरच करायची. थोडं थोडं जिथं जिथं खाली खाली जागा आहे तिथं थोडं थोडं बेसन लावून घ्यायचं.
सगळ्या मिरचीला असं व्यवस्थित पीठ लावून झालं आहे. म्हणजे उरलेलं पीठ आहे. परत 3 मिरच्या उरल्या आहेत त्याच्यामध्ये आपण वापरणार आहे. म्हणजे आपलं बेसन अजिबात वेस्ट जाणार नाही. थोडंफार उरलं तर वरून थोडंफार टाकून घ्यायचं. तर आपल्या मिरच्या बघू शकता असं मस्त क्रंची झाला. कलर पण मस्त आला. असं जास्त फुल गॅसवर कधीच मिरच्या तळायच्या नाही तर मग वरून जळून जाणार, आतमध्ये फ्राय नाही होणार. बघू शकता असं क्रंची झालं मस्त. कलर पण खूप छान आला. आणि सोडा वगैरे अजिबात टाकला नाही. सोडा टाकल्याने काय होतं, नरम होते मिरची, क्रंची होत नाही, सॉफ्ट पण नाही लागत आणि कलर चेंज होतो, लाल कलर येतो हळदीमुळे. हे पण आपण उरलेले टाकून घेणार. त्यानंतर आपण थोडंसं जे कढाईमध्ये राहतं उरतं बेसन ते आपण वरून मिरचीवर टाकून घेणार. जिथं जिथं खाली जागा आहे मिरचीची त्या ठिकाणी आपण थोडं थोडं हाताने असं पसरून द्यायचं. सगळ्या मिरचीला व्यवस्थित लागून जातो बेसन. तर उरलेलं बेसन पण आपण टाकून घेतले मिरचीवर. तर आपलं थोडं पण बेसन वेस्ट नाही गेलं. बघू शकता एकदम बरोबर परफेक्ट उरलं. तर आपण कढाई बाजूला ठेवू. थोडंसं मिरचीला काय ना थोडं हलवून घ्यायचं मागं पुढं करून ते, कारण चिपकलं नाही पाहिजे ते. नाही ते बेसन पातळ आहे ना, थोडंसं एक जागेवर जमा होतं. तसंच हात धुवून घेणार. हात धुवून आपल्याला कढई पाहिजे नाही ती, वांगे बटाटे आपल्याला त्याच्यातच ठेवायचे पाण्यामध्ये. तर तुम्हाला दाखवते वांगे बटाट्याची भाजी, एकदम सिंपल आणि झटपट होणारी भाजी. कारण आपल्या घरात समजा भाजी संपली किंवा कोणी पाहुणे आले तर आपण झटपट अशी बनवू शकतो वांगे बटाट्याची भाजी. तर इथं मी घेतले गावठी काटाळे वांगे पण आहे आणि एक हिरवं वांगं दिसतं ते मी काल अर्धा किलो आणले. अर्धा किलोमधून एकच वांगं मी घेतलं. म्हटलं बघावं याची टेस्ट कशी आहे. तर मी हा एकच वांगं घेतला हिरवा. दोन बटाटे घेतले. काटाळे गावठी वांगे, काट्याचे वांगे 5-6 घेतले छोटे छोटे आणि एकच टमाटर आणि तिखटसाठी हिरवी मिरची घेतली बस. तर आपण हे जे दाखवलं एवढंच टाकणार आहे. तर तुमच्याकडे जर तुम्ही नॉनव्हेज खात असेल तर तुम्ही बोंबील नक्कीच टाका. बोंबलाने एकच नंबर टेस्ट येते. तर जाड्यामधले बोंबील टाकले तर खूप छान आहे. तर बोंबील नक्कीच घाला या भाजीमध्ये, कारण याच्यामधलं कुठलंही वाटणचं पदार्थ नाही टाकणार आहे आपण वाटून. आपण शेंगदाणेसुद्धा नाही टाकणार आहे आणि वाटण कुठलंही टाकणार नाही, खोबरं वगैरे काहीच नाही. तर आपण एकदम साधी सिंपल भाजी बनवणार आहे. तर यासाठी आपण 2 बटाटे घेतले. तर हे बटाटे बघू शकता याची साल काढली नाही. तर बिना सालीची आम्ही गावाकडे बनवायचो, खूप टेस्टी लागायची. आणि मी पण साल नाही काढली, बिना सालीचंच मी डायरेक्ट बनवते साल न काढताच. तर मी इथं वांगे पण चिरून घेते. हे मोठ्या साईडचं वांगं आहे म्हणून याचे 4 भाग करते मी एका वांग्याच्या. आणि जे छोटे वांगे आहे त्याला फक्त लांबे कट करून घेणार आहे मी. 4 भागामध्येच असे लांबे कट करून घेणार आहे फक्त, कारण छोटी साईजचे ते आणि तसे खायला खूप छान लागते. तसंच आपले स्लो गॅसवर बघू शकता मिरची अशी मस्त एकदम भारी कलर आला आहे मिरचीला आणि हळद टाकल्यामुळं खूप छान असं कलर दिसतो आहे. आणि स्लो गॅसवर जर तुम्ही मिरची फ्राय केली तर एकदम क्रंची, खायला खूप टेस्टी लागते. आतमध्ये सुद्धा व्यवस्थित फ्राय होते. आणि तुम्ही जर फुल गॅस ठेवला तर वरून तुमची मिरची फ्राय होणार, आतमध्ये कच्चीच राहणार. त्याच्यामुळं सुरुवातीला फुल गॅस ठेवा, नंतर स्लो करा, त्याच्यावर मस्त अशी क्रंची होऊ द्या. त्याचं वांगे बटाटे पण आपले कट करून झाले.
बघू शकता वांगे बटाटे झाले आपले आणि तशी मिरची पण झाली. तर आपण ही मिरची काढून घेणार आहे. तशी मस्त क्रंची झाली मिरची खायला. मला बघताच तोंडाला पाणी येते, खायचं मन करतं आहे. तर बघू शकता कसा मस्त कलर आला. जशी स्टॉलला बनते तशी सेम टू सेम मिरची बनवली. कारण मी गेले होते मार्केटला, मला तिथं मिरची दिसली आणि माझं मन झालं खायचं, म्हणून मी लगेच अर्धा किलो मिरची घेतली आणि घरी आले. त्यातले अर्धा किलो मिरचीमधली पाव किलोचे मी भजे काढले आणि बाजूलाच आपला कढीपत्ता घेतला, एक टमाटर कापून घेतला आणि तेच तेल आहे, त्याच तेलामध्ये आपण तडका देणार आहे वांग्या बटाट्याला. तर मी जिरं आणलं होतं, सुट्टं जिरं आणलं होतं, कारण भरपूर राशन भरलं होतं हळदीच्या टायमाला मुलीच्या. तर त्यावेळेस जिरं आहे आम्ही काय काढलं नव्हतं आत्तापर्यंत. तर पहिलं जिरं संपलं नव्हतं, तर आता माझं संपलं आहे म्हणून मी आता हे सगळंच काढून घेते. तर आता ह्याच कढईमध्ये आपण तडका देणार आहे. तर आपण थोडं जास्त जिरं टाकून घ्यायचं, जिऱ्याने खूप छान टेस्ट येते. तर इथं मोहरी पण टाकून घ्यायची, सोबत कढीपत्ता आणि टमाटर सोबतच टाकून घ्यायची, हिरवी मिरची. तर मी हे तिन्ही वस्तू सोबतच टाकून घेतल्या तडक्यासाठी. असा मस्त कडक एकदम तडका बसतो. थोडीशी हळद टाकून घेणार आहे, मीठ टाकून घेणार आहे. बाकीचं कुठलंही टाकायचं नाही. तसं मीठ पण संपलं आहे, मीठ आणावं लागणार. हळद टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ह्याच तडक्यामध्ये खालीवर करून घ्यायचं आणि जे वांगे बटाटे आपले धुवून ठेवले, व्यवस्थित धुतले आहे, ते पाणी काढून टाकायचं. कारण बटाटे वांगे काळे पडत नाही पाण्यात जर टाकून ठेवले तर. परत दुसरं पाणी घ्यायचं, खालीवर करून घ्यायचं, लगेच तडक्यामध्ये वांगे बटाटे सोडून द्यायचे. तर आपले वांगे बटाटे टाकून झाले तडक्यामध्ये. तसंच खालीवर करून घेणार आहे. बघा मस्त असा कलर आला आहे वांगे बटाट्याला. कुठले कुठले मसाले टाकायचे मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते. त्यावर आपलं याच्यावर आपण वांगे बटाट्यावर झाकण ठेवून वाफेवर 2 ते 3 मिनटं आपल्याला वाफेवर ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते 5 मिनटं तरी ठेवायचं. तर आता हे कढई साफ करून आपण बाजूला ठेवून घेऊया. भांड्याची ट्रॉली माझी खाली राहते, जे वल्ले भांडे असतात ते, आणि हे जे कटिंग बोर्ड वर असतं. तसंच आपला गॅस वाटा पण आपण आता लगेच साफ करून घेणार आहे. भाजी झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जेवण वाढून दाखवते काय काय मी बनवलं जेवणामध्ये. चला तर आता किचन साफ करून घेऊया पटापट. तर किचन पण आपलं साफ झालं आहे. पाणी मला 24 घंटे असतं प्यायचं पाणी, आणि मशीनचं पण बाहेरच पाईप लावायला असतो. तर बाहेर पहिले बाथरूममध्ये मशीन ठेवायचं, पण बाथरूममध्ये ठेवल्यामुळं काय ना मशीन थोडंसं खालून पत्रा त्याचा खराब होतो. म्हणून यावेळेस काय ना नवीन मशीन आणलं तर आम्ही बाहेरच ठेवलं. तर बाहेरच्या नळाला मशीनचं कपडे धुवायचे असेल तर लावतो, आणि एका नळाला जे लावलं आहे फिल्टरचं ते प्यायला ठेवतो. कारण दोन्ही पण प्यायचंच पाणी. हिचं कान चितीचे बाबा काय कान करून बसलाय, का कान करून बसलाय. अरे बापडे माझ्याकडे येते. चला तर आता आपण ताट बनवून घेऊया. ताट बनवायला काय काय लागतं आणि वांग्यामध्ये कुठले कुठले मसाले टाकायचे हे तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवणार. कारण आता जे पापड आपण तळले होते
ते आपण पापड प्लास्टिकमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही तळल्यानंतर नक्कीच ठेवा, कारण पावसाचे दिवस आहे तर पापड लगेच सुकतात, वातड होतात आणि जे कडक असतात ते कडकपणा नसतो पापडामध्ये. तर तुम्ही तळल्यानंतर प्लास्टिकमध्ये नक्कीच ठेवा. जर तुमच्याकडे प्लास्टिक नसेल तर डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा बरणीमध्ये. तर मी इथं जे पापड आहे ते मी पिशवीत ठेवणार आहे प्लास्टिकच्या. तर इथं जेवढे बसतील तेवढे ठेवते आणि जे कुरडे आहे ते दुसऱ्या प्लास्टिकमध्ये ठेवणार. तर याला मी डबल प्लास्टिक लावणार आहे, कारण याच्यात बसत नाही आहे पूर्णपणे. तर अजून एक प्लास्टिक लावा, त्याच्याने काय होणार, आपले जे पापड आहे वातड होणार नाही. ज्यावेळेस आपल्याला जेवायचं त्यावेळेस आपण घेऊ शकतो खायला. तर मी अर्धे ठेवले आणि ज्या कुरड्या आहेत आपल्या त्या पण आपण प्लास्टिकमध्येच ठेवून घेणार आहे. ते इथं घेतल्या कुरड्या. कुरड्या व्यवस्थित बसल्या अशा पॅक करून ठेवायच्या. तर अजिबात हवा लागली नाही पाहिजे कुरड्याला, पापडला. त्यानंतरच आपण बाजूला ताट ठेवून घेणार आहे. बघूया वांग बटाटा किती नरम झालं, शिजलं का नाही, तर खालीवर करून बघूया. तर बऱ्याचपैकी नरम झालं आहे वांग बटाटा थोडं. तर आपण याच्यामध्ये काय आहे ना, आता पाणी पण सुटलं टमाटरने आणि वांग्याने पाणी सुटतं. तर बघू शकता तुम्ही, पाणी अजिबात घातलेलं नाही तरीसुद्धा पाणी सुटलं आहे वांग्याला आणि टमाटरला. तर हे आपण अजून 2-3 मिनटं ठेवूयात. तुम्हाला दाखवते मसाले कुठले कुठले टाकायचे आता. तर या प्रकारे असं फ्राय झालं चांगलं. 1 चम्मच मिरची पावडर टाकली आणि हा जो आहे घाटी मसाला, जो प्लास्टिकमधला आहे तो घाटी मसाला आहे, तो मी 1 चम्मच टाकला. तर हा घाटी मसाला तिखट आहे. सोबतच जो लसूण आहे तुम्हाला पाहिजे तर 1 कांडी टाका. मी इथं 1 कांडी घेतली आणि असा ठेसूनच टाकायचा लसूण. ठेसून टाकल्याने काय होतं ना, तेलात अजिबात तळायचं नाही. ठेसून लसूण वरून कच्चा टाकायचा, त्याने खूप छान टेस्ट येते. त्याच्याबरोबरच आपण ही धनिया पावडरसुद्धा 3 चम्मच टाकणार आहे. बाकी कुठलेही मसाले याच्यामध्ये टाकणार नाही आहे. एक कांडी टाका किंवा अर्धा कांडी टाका, पण ठेसून टाका, त्याने खूप छान टेस्ट येते. तर आपण टाकून झाले मसाले, खालीवर करून घेणार आहे. तर बघू शकता असं मस्त नरम झाले बटाटे वांगे, एकदम जेवढे पाहिजे तेवढे व्यवस्थित नरम झाले. गॅस स्लो करून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये जेवढं रस्सा लागतो तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त पाणी घालायचं नाही. वांगे डुबतील, बटाटे डुबतील एवढंच पाणी टाकायचं. त्याच्यातून 5 मिनटं आपण शिजवणार आहे. शिजवले 5 मिनटांनी परत पाणी कमी होणार. अजून थोडं पाणी टाकणार मी. अजून थोडं पाणी टाकलं, त्यानंतर आपण झाकून ठेवणार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते, कारण मला टाईम नव्हता तेवढा. तर माझ्या आता इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू येणार. लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ दोन्ही पण येणार. शॉर्ट व्हिडिओ तर येत होते, पण लॉंग व्हिडिओला टाईम लागत होता. तसंच आपण गॅस पण बंद केला. गॅस भाजी झाली आपली. तर आपण आता ताट बनवून घेणार आहे. ताट बनवून घ्यायच्या आधी मी पाणी पिते, कारण मला जेवण बनवता खूप तहान लागलेली आणि मी फ्रीजचंच पाणी पिते. त्याच्यामुळे हे काही कोल्ड्रिंक नाही आहे, पाणीचं साधं. तर मी दोन्ही टायमाला, उन्हाळा पानकाळा, मला फ्रीजचंच पाणी लागतं.
तर मी इथं पाणी पिऊन घेते, थोडंसं जीवाला शांत वाटतं पाणी प्यायल्याने. थोडंसं लय वेळची तहान लागलेली मला, पण व्हिडिओ बनवायच्या नादात पाणीच प्यायला विसरले. तर पाणी पिऊन झालं तसं आपल्या बाजूला ताट पण बनवून झालं आहे. तर आता मी भात नाही दाखवणार आहे तुम्हाला ताटामध्ये, कारण फक्त चपाती, कुरडई, पापड आणि मिरची भाजी. आणि मी घरी लोणचं बनवलं, लोणच्याचा व्हिडिओ नक्कीच बघा. खूप छान लोणचं झालं, एकच नंबर. आणि अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं खराब नाही झालं. टेस्टसुद्धा खूप छान आहे. तर नक्कीच तो व्हिडिओ बघा लोणच्याचा. तर आपण ताट बनवून घेणार आहे, बघू शकता. तर पूर्ण तुम्हाला असं मी जे मेन आहे तेच मी तुम्हाला दाखवते. आणि ही जी भाजी बनवली, ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा नाचणीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे असाल तर बोंबील नक्कीच टाका या भाजीमध्ये. जर नसन खात नॉनव्हेज तुम्ही, तर व्हेज खाणारे असाल तर नाही टाकलं तरी ही भाजी खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा. तर मीसुद्धा ही भाजी माझी फेवरेट आहे. तर चला, आपलं ताट पण बनवून झालं आहे. आणि आज माझ्याकडं बाजरीची पण भाकरी नाही आणि ज्वारीची पण नाही आहे, माझ्याकडं आज चपाती आहे. तर चपाती मी तुम्हाला चपाती आणि बाजरीची भाकरीचा व्हिडिओ पडलाच होता, भरपूर वेळ 2-3 वेळेस दाखवले तुम्हाला बाजरीच्या भाकरी. तर यावेळेस मी म्हटलं चला तुम्हाला चपाती नाही, डायरेक्ट तुम्हाला जे मेन आहे तेच दाखवणार. तर मी फक्त भज्याची मिरची आणि कुरडई, पापड आणि वांगे बटाट्याची भाजी याचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवला. आणि बघण्यासारखा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपलं ताट पण बनवून झालं आहे. आपण झाकण ठेवूया. तुम्हाला मी जवळून दाखवते, आपलं जे ताट आहे हातात घेऊन दाखवते, जवळून दाखवते एकदम. इथं मी 3 मिरच्या घेतल्या. हे तिखट नसतं मिरच्या, लहान मुलंसुद्धा तुमचे खाऊ शकतात, 4-5 वर्षाच्या आसपास मुलं, कारण ही अजिबात तिखट मिरची नसती. ती खायला खूप आत्ताच्या मिरच्या ह्या तिखट नसत्या. तर ही मिरचीची भजी नक्कीच बनवून खा. कसं वाटलं व्हिडिओ, लाईक आणि शेअर नक्कीच करा. मस्त खा, स्वस्त राहा आणि असेच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. बघा मस्त, बघताच तोंडाला पाणी. तर चला मित्रांनो, टाटा, बाय बाय.